नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी या ठिकाणी बघणार आहोत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सीरीज आहे. जर तुम्हीही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर डेली येणाऱ्या चालू घडामोडी आपल्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी. तसेच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर जी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये डेली बेसिसमध्ये येणारे चालू घडामोडीचे सर्व व्हिडिओज आपण या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. बघा, पहिला प्रश्न आपला असणार आहे की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 ज्याची 18वी आवृत्ती नुकतीच लॉन्च झाली आहे, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ठीक आहे. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? एकूणच अशा प्रकारचा प्रश्न आहे हा. तर बघा, योग्य उत्तर असणार आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेली ही ट्रॉफी ही आहे. ठीक आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं. त्याच्यानंतर महत्त्वाच्या माहितीमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं, तर स्पर्धेचं स्वरूप ही एक T20 क्रिकेट स्पर्धा आहे, जी भारतातील स्थानिक संघामध्ये खेळला जातो. त्याच्यानंतर बघा, आयोजन कोणातर्फे केलं जातं, तर BCCI द्वारे याचं आयोजन केलं जातं. नाव आहे या स्पर्धेला माजी कसोटी क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांचे नाव देण्यात आले आहे. 2025 ची आवृत्ती. 2025 मध्ये ही स्पर्धेची 18वी आवृत्ती आहे आणि यात एकूण 38 संघ सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा, एकूणच ही जी काही सर्व माहिती आहे अत्यंत महत्त्वाची आहे. कुठल्याही याच्यावर तुम्हाला एखादा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही व्हिडिओज आपण घेत आहोत याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. अगदी मोफत PDF तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा आपला. खालीलपैकी कोणते जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले आहे? तर बघा, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. जकार्ता हे जे शहर आहे, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर म्हणून या ठिकाणी ओळखलं जाते. जकार्ताच्या अगोदर टोकियो हे शहर ओळखलं जायचं. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या टोकियो या शहरामध्ये होती. आता टोकियोला मागे टाकून या ठिकाणी जकार्ता हे शहर पहिल्या क्रमांकाचे शहर बनलेलं आहे, ज्या ठिकाणी सर्वाधिक जास्त लोकसंख्या आपल्याला आढळून येत असते. ठीक आहे. तर बघा, महत्त्वाच्या माहितीमध्ये सध्या जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे जकार्ता. टोकियोबद्दल बघायचं झालं तर एकेकाळी जगात सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते, परंतु आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर जकार्ता असणार आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर टोकियो हे शहर आपल्याला असलेलं पाहायला मिळतं आहे. ठीक आहे. यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. जलशक्ती मंत्रालयाकडून सुजलाम भारत शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाईल? तर बघा, योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी ही जी काही शिखर परिषद आहे ती आयोजित केली जाणार आहे. पर्याय क्रमांक ए आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. याच्याबद्दल अधिकची माहिती पाहायची आहे तर शहर आहे, कुठे आयोजन केलं जाणार आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन केलं जाणार आहे. स्थळ आहे भारत मंडपम या ठिकाणी. तारीख आहे 28 ते 29 नोव्हेंबर 2025. उद्दिष्ट आहे जलसुरक्षा, हवामान लवचिकता आणि शाश्वत जल व्यवस्थापनासाठी भारताच्या मिशनला गती देणे हे यामागचं महत्त्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे आपला. पंतप्रधान मोदी यांनी प्रक्षेपित केलेल्या भारतातील पहिल्या खासगीरित्या विकसित व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेटचे या ठिकाणी नाव काय आहे हे विचारण्यात आलेलं आहे. तर बघा, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. विक्रम-1 असं या ऑर्बिटलचं नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे. 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला. गोव्यात आयोजित 2025चा फाईड विश्वचषक कोणी जिंकला आहे? ठीक आहे. हा बुद्धिबळ स्पर्धा होती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, माहिती असणं आवश्यक आहे. फाईड हा जो विश्वचषक आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बघा, ही बुद्धिबळ खेळाशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर मग हा 2025चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर गोव्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठीक आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जावोखिर सिंदारो याने हा जो काही विश्वचषक आहे तो जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी.
त्याच्यानंतर अधिकच्या माहितीमध्ये पाहायचं झालं तर जावोखिर सिंदारोव हा उझबेकिस्तानचा आहे. अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी होता वेई. इतर वैशिष्ट्ये जर पाहायचं झालं तर 19व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा तो आजपर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 असणार आहे आपला. भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष जी.व्ही. मावळकर यांची जयंती 27 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली. ठीक आहे. तर याच्याबद्दल अधिकची माहिती जर आपल्याला पाहायचं झालं तर अधिकची माहिती जर आपल्याला पाहायची झाली तर या ठिकाणी बघा, जी.व्ही. मावळकर यांच्या जन्मदिनानिमित्त 27 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्ली येथील संविधान सदनात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उद्देश जी.व्ही. मावळकर यांनी भारतीय संसदेतील संस्थांच्या स्थापनेमध्ये या ठिकाणी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची आठवण ठेवणे हा होता. ठीक आहे. तर मग ही जी काही या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आलेली आहे, ही कितव्या क्रमांकाची जयंती होती अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे. 137व्या क्रमांकाची ही जयंती त्यांची साजरी करण्यात आली आहे. 137वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न 7 आहे आपला. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स इंटरनॅशनल IDEA चे अध्यक्ष कोण असतील? ठीक आहे. तर कोण आहेत? तर बघा योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार हे या ठिकाणी अध्यक्ष बनलेले आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. योग्य उत्तर आहे आपलं ज्ञानेश कुमार. त्यानंतर बघा महत्त्वाच्या माहितीमध्ये ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यानंतर कालावधी आहे त्यांचा 2026 पर्यंत. पदभार स्वीकारला त्यांनी डिसेंबर 2025 रोजी. स्वीडनमधील या ठिकाणी स्टॉकहोम येथे त्यांनी हा जो काही पदभार आहे तो स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे आपला. पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या जागतिक विमान इंजिन MRO सुविधेचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये केलेले आहे? ठीक आहे. तर बघा योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे हैदराबाद या शहरामध्ये याचं उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्यायी क्रमांक या ठिकाणी आपला सी योग्य उत्तर असणार आहे हैदराबाद या शहरामध्ये. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. आशियातील सर्वात उंच भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केले जाईल? तर योग्य उत्तर आपलं असणार आहे बघा गोवामध्ये या ठिकाणी याचं अनावरण जे आहे ते केलं जाणार आहे. पर्यायी क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे गोवा या राज्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहायचं झालं तर श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठ पार्टगली दक्षिण गोवा. उंची आहे 77 फूट. शिल्पकार आहेत रामसुतार ज्यांनी गुजरातच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचना देखील केलेली आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे. तर हे आपलं काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा एवढा सिलेबस आहे की कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे 10व्या क्रमांकाचा. प्रादेशिक मुक्त डिजिटल आरोग्य शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? ठीक आहे. प्रादेशिक मुक्त डिजिटल आरोग्य ही जी शिखर परिषद आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मग याच्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाच्या राष्ट्रीय गव्हर्नन्स डिव्हिजन, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, WHO, SERO आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही शिखर परिषद आपल्याला पाहायला मिळते. ही शिखर परिषद संपूर्ण प्रदेशातील धोरण करते, उपाय आर्किटेक्ट, विकास आणि आरोग्य तंत्रज्ञानाला एकत्र आणत असते. हे मुख्य यामागचे उद्दिष्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे तुम्ही नोट करून ठेवू शकता तुमच्या नोटबुकमध्ये किंवा याची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी कुठलेही चार्जेस आपल्याला पे करायचे नाहीत. फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत तुमच्यासाठी लेटेस्ट वाले चालू घडामोडी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आपण दररोजच्या चालू घडामोडी या ठिकाणी व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोतच. सोबत त्याचं PDF पण अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. डेली येणारे व्हिडिओज, डेली येणारे चालू घडामोडी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.